ज्या मुलीनं हिंगोली जिल्ह्याला पदक दिलेलं आहे 18 वर्षांची सडपातळ बांध्याची तरुणी, 36 वर्षांचा भरगच्च पैलवान, दोघांची कुस्ती झाली आणि या कुस्तीत 36 वर्षांच्या रांगड्या पैलवानाला या पैलवान तरुणीने आसमान दाखवलंय। मारी छोरिया छोरो से कम है के असं म्हणून आपल्या मुलींना पैलवानांशी झुंज द्यायला आखाड्यात उतरवणारा महावीर सिंग फोगाट तुम्हाला आठवतच असेल। भल्या भल्यांना आसमान दाखवणाऱ्या, धोबी पछाड देणाऱ्या गीता, बबिता आणि साक्षीही तुम्हाला आठवतच असतील। तर आता मराठी मातीतली ही 18 वर्षांची मराठी पैलवान पहा। चोहो बाजूंनी पुरुषांनी गच्च भरलेलं मैदान, टाळ्या शिट्ट्यांचा धडकी भरवणारा आवाज, आखाड्यात कुणालाही चितपट करेन अशी तब्येत असणारा 36 वर्षांचा कशेल पैलवान, त्याचा सामना करायला उतरलेली ही 18 वर्षांची पैलवान तरुणी। सामन्याचा निकाल काय आला असेल तुम्हीच पहा। हलगी बाजार आहे व खालचा हलगी वाजतोय। आता कोणाची हलगी वाजणार पाहूया। ज्या मुलीनं हिंगोली जिल्ह्याला पदक दिलेलं आहे सामना जिंकायला मनगटात ताकद तर असावी लागतेच, पण जिंकण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ही तितकीच महत्त्वाची आहे। 18 वर्षांच्या तरुणीने 36 वर्षांच्या पैलवानाला धूळ चारली आहे। कुस्ती मारताच प्रेक्षकांचा होणारा जल्लोष सगळी कहाणी बया करून जाणार आहे। भल्या भल्यांना धूळ चारणाऱ्या या तरुणी पैलवानाचं नाव रुपाली शिंदे आहे। हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ यात्रेला रुपालीच्या कुस्तीने गाजवलंय आणि तरुणी कुठेच आणि कशातच कमी नाहीयेत हे रुपालीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। रुपालीच्या या धाकड अंदाजाने सगळ्यांचीच मने जिंकली आहेत। हिंगोलीहून संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।